श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 180. त्या दिवशी बाळाप्पा आला होता. त्यावेळी सुंदराबाई सेवेकरांच्या खारका वाटत होती. बाळाप्पाची दाढी वाढलेली पाहून सुंदराबाईला हसू आले होते. तिने बाळाप्पाकडे बोट दाखवीत म्हटले, स्वामी, हे ध्यान पाहिलं? स्वामी बाळाप्पाकडे पाहून हसले. सुंदराबाई स्वामींच्या हसण्याच्या प्रोत्साहित होत जोमाने खारका वाटू लागली होती आणि स्वामी चटकन म्हणाली, सुंदराबाई, सगळ्या खारका आजच वाटशील तर उद्या काय खाशील? सुंदराबाईला स्वामींच्या बोलण्याची गंमत वाटली होती. स्वामींच्या बोलण्यामध्ये गर्भित इशारा तिच्या लक्षात आला नव्हता. थोड्या वेळाने बर्वे कारभारी फौजदारी व शिपायासह तेथे आले होते. तरी सुंदराबाई आपल्याच त्वऱ्यात होती. पण फौजदारांनी जेव्हा तिला सांगितले की सुंदराबाईची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश केला, सुंदराबाई स्वामींच्या सेवेतून कमी करण्यात आले आहे, तेव्हा मात्र सुंदराबाईच्या पायाखाली जमीन सरकली होती. तिने आक्रोश केला होता, स्वामींची करुणा दाखली होती, पण काही उपयोग झाला नव्हता. एका क्षणात सुंदराबाईचे हवेत उडणारे विमान जमिनीवर आदळले होते. सगळ्या खारका आज वाटशील तर उद्या काय खाशील, या स्वामींच्या बोलण्याचा अर्थ तिला त्या क्षणी ध्यानात आला होता. सुंदराबाईच्या अकरास तोळापणीला न जुमवता फौजदाराने शिपायाने सायाने तिला घेऊन गेले. स्वामी तटस्थ राहिले होते. स्वामींचा त्रागा हल्ली वाढत होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ.